महाराज म्हणतात की तुम्ही जसे विचार करता, ज्या फळाची अपेक्षा करता, ते फळ तुम्हाला मिळत असते. म्हणून काय म्हणतात ते, देवाचे उद्देशे जेथे जेथे भाव, तो ते वसे ठाव विश्वंभर. लोभाचे संकल्प पाळी आलावरी, कैची तेथे उरी पापपुण्य. शुद्ध भक्ती मन झाली या निर्मळ, कुशळी विटाळ व्रजलेप. तुका म्हणे ज्याचे तयाशीच कळे, प्रांत येतो फळे कळो मग. तर देव आहे अशी जेथे जेथे भावना धरावी, त्या त्या ठिकाणी विश्वंभराची वस्ती आहे. म्हणजे आपली श्रद्धा, आपली भक्ती ज्या ठिकाणी आहे तेथे आपला विश्वंभर आहे, आपला देव आहे. आशेचे सर्व संकल्प नाहीसे केले तर पाप पुण्य मग त्या ठिकाणी कसे राहील. मन निर्मळ केले तर भगवंताची शुद्ध भक्ती होते. म्हणजे मन निर्मळ जर असेल तर भगवंताची शुद्ध भक्ती होते. आणि मन मलिन असण्याने पापाचा विटाळ वज्रलेपाप्रमाणे आपल्या अंगी तो चिटकून बसत असतो. म्हणजे आपण जर आपलं मन मलिन असेल, वाईट विचार असतील तर ते आपल्या शरीरावर वज्रलेपासारखे चिटकून राहतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हे प्रकार ज्याचे त्यास कळत आहेत आणि जशी फळाची इच्छा करावी तशी ती शेवटी फलद्रूप झाल्याचे समजून येते. म्हणजे आपण ईश्वराकडनं ज्याची अपेक्षा केली तीच ईश्वर आपल्याला देत असतो. आपण चांगली अपेक्षा केली तर आपल्याला चांगल्या गोष्टीच ईश्वराकडनं मिळत असतात. पण त्यासाठी नामस्मरण करणंही महत्त्वाचं आहे. आणि ईश्वराकडे तुम्ही चांगल्याच फळाची अपेक्षा करा आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे काही हवं आहे ते चांगल्याच गोष्टी मिळतील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. रामकृष्ण हरी.